वाल्मिक कराड यांचे प्रताप काही थांबत नाहीत. जे कारनामे त्यांनी केले आहेत ते 6-7 महिन्यानंतर परत त्यांचा जो काही सहकारी आहे बाळा बांगर यांनी वेगवेगळे पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे दावे केले आहेत. आणि वाल्मिक कराड हा किती डेंजर गुन्हेगार आहे किंवा किती लालची आहे हे त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. मित्रांनो, ज्या वेळेस बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगवेगळे असे पुरावे सादर केले आणि त्या पुराव्यांती एक पुरावा सांगितला किंवा त्यांनी 2-4 पुरावे दिले. त्या पुराव्यामध्ये एका महिलेचं दिलं, एका दीनदलित कष्टकरी एका दलित कुटुंबाला धमकवताना त्यांनी व्हिडिओ सादर केला आणि धमकवत असताना जातीवाचक शिवीगाळ केली आणि तुझ्या पूर्ण फॅमिलीला संपवून टाकीन आणि मध्ये टाकीन अशा धमक्या वाल्मिक कराड हा त्या दलित कुटुंबाला देत होता. दुसरा विषय असा की ज्या वेळेस वाल्मिक कराड आणि बाळा बांगर हे एकत्र राहत होते त्यावेळेस नक्कीच बरोबर राहणाऱ्यांना सहकार्याच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात असं म्हणतात. तेच उदाहरण काल बाळा बांगर यांनी दाखवून दिलं. कारण गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी महादेव मुंडे यांचा परळी शहरामध्ये दिवसाढवळ्या खून करण्यात आला आणि या खुनामागे कोण आहेत हे सर्व जगाला माहीत होतं, परंतु पोलीस पकडायला तयार नव्हते आणि त्याची बायको ओरडोरडू सांगत होती की हा खून माझ्या नवऱ्याचा खून हा वाल्मिक कराड आणि त्यांचे जे कार्यकर्ते सहकारी आहेत त्या लोकांनी केला आहे, मी त्यांना ओळखते. परंतु त्या माय माऊलीला कोणीही समजून घ्यायला तयार नव्हतं, त्या माऊलीची कोणी ऐकायला तयार नव्हतं. म्हणून ती जी महादेव मुंडेची बायको तिने बऱ्याच वेळेस उपोषणे केली, मुख्यमंत्र्याला भेटली, काही आमदारांना भेटली, परंतु तिचं कोणीही ऐकलं नाही आणि ती ओरडोरडू सांगत होती की त्या खुनामागं माझ्या नवऱ्याच्या खुनामागं कोण कोण आहे, कोण नेते आहेत, कोण कार्यकर्ते आहेत, कोण हत्यारे आहेत, परंतु कुणीही ऐकलं नव्हतं. परंतु काल ज्या वेळेस पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महादेव मुंडेचा मारेकरी कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे असं पत्रकार परिषदेमध्ये बाळा बांगर जे की पाटोदा तालुक्याचे रहिवासी आहेत, बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्याचे रहिवासी आहेत, त्यांनी हा जो काही त्यांच्यावर आरोप केले आणि आरोपच नाही तर ते त्यांनी पुराव्याशी पत्रकार परिषदेमध्ये दिले. परंतु त्यांनी जे काही सांगितलं की बाळा बांगर यांच्या कुटुंबावर पण किती वाईट दिवस ह्या वाल्मिक कराडने आणले, तर त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेस मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो माझ्या डोळ्यात देखत त्यांनी किती लोकांना मारलं तर 3 लोकांची हत्या केली, बऱ्याच लोकांना उद्ध्वस्त केलं, बऱ्याच महिलांना धमक्या दिल्या, कितीतरी अधिकाऱ्यांना धमक्या देऊन वसुली केल्या, असं सर्व त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आणि स्वतःच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढला होता ते पण सांगितलं. कारण वाल्मिक कराड यांचं म्हणणं असं होतं की बाळा बांगरच्या ज्या 2-3 संस्था आहेत त्या संस्थेअंतर्गत जवळपास 15 ते 17 युनिट सुरू आहेत, ते युनिट किंवा त्या शाळा पूर्ण मला दे, नाहीतर तू आत्महत्या कर, नाहीतर तुझ्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये किंवा वेगवेगळ्या गुन्ह्याखाली मी अटक करत आहे. आणि हे बाळा बांगर देण्यास नकार दिला, शाळा देण्यास नकार दिला म्हणून त्याची आई सत्यभामा बांगर, रामकृष्ण बांगर यांना पण पोलीस स्टेशनमध्ये अटक झाली आणि वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांचे नावं टाकण्यात आली. परंतु तरीही बाळा बांगर झुकला नाही आणि ज्यावेळेस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्याच्या अगोदर बाळा बांगर यांना फोन हा वाल्मिक कराड यांचा आला होता असं बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. कारण मित्रांनो, हा जो खून झाला त्याच्या अगोदर बाळा बांगरला फोन जातो आणि बाळा बांगरला धमकवलं जातं की तूही सरपंच आहेस आणि आज एका सरपंचाची हत्या होणार आहे, तू बघत. आणि दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी बाळा बांगर यांना
बीड जिल्ह्यामध्ये एका तरुण सरपंचाची हत्या झाली आणि त्या सरपंचाचं नाव होतं संतोष देशमुख असं कळालं, असं त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. परंतु मित्रांनो, अशा गोष्टी ज्यावेळेस घडतात त्यावेळेस पोलिसांना माहिती असून देखील आरोपी का पकडले जात नाहीत, याच्या मागचं जे गोडबंगाल आहे ते म्हणजे यांच्या मागचे पुढारी, यांच्या मागचे मंत्री, यांच्या मागचे आमदार. मित्रांनो, असे जर दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये खून होऊ लागले तर महाराष्ट्राच्या लोकांनी जगायचं कसं, आणि तर जगायचं कसं हाच प्रश्न महाराष्ट्रापुढे पडला आहे. हाच प्रश्न बीड जिल्ह्यापुढे पडला आहे. आणि ती जी माय माऊली आहे, तिचं कुंकू पुसलं गेलं, महादेव मुंडेची बायको जिचं कुंकू पुसलं गेलं, त्या माय माऊलीला न्याय मिळाला पाहिजे. आणि वाल्मिक कराड आणि त्यांच्या जे फौज आहे, ज्या लोकांनी मिळून महादेव मुंडे यांची हत्या केली आहे त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून मित्रांनो, बाळा बांगर आणि वाल्मिक कराड हे बऱ्याच दिवस बऱ्याच वर्षे एकत्र काम केलं. म्हणूनच बाळा बांगर यांना वाल्मिक कराड यांचे पूर्ण काळे धंदे माहीत आहेत. आणि त्यांनी असंही सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, याच्या कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत, यांनी कुणाकुणाला ब्लॅकमेल केलं आहे, कुणाकुणाची हत्या केली आहे, मी पुढच्या प्रेसमध्ये सांगणार आहे. तरी मित्रांनो, बाळा बांगर आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.